जरी एवढं चांगला निकाल त्या ठिकाणी तिथं लागलेला असला तरी मन हे अतिशय खिन्न अशा प्रकारचं आहे. आपल्या संख्येने आपले उमेदवार निवडून आले आहेत. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे यश पाहिलं नाहीत. काय नेमकी भावना आहे? म्हणूनच जरी एवढं चांगला निकाल त्या ठिकाणी तिथं लागलेला असला तरी मन हे अतिशय खिन्न अशा प्रकारचं आहे. कारण एवढी प्रचंड विक्रमी असं मतदान ह्या खऱ्या अर्थाने ह्या सर्वच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी तिथं झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने बारामती तालुक्यातील मतदारांनी जनतेने आदरणीय अजितदादांना मताच्या स्वरूपातून खऱ्या अर्थाने ही भावपूर्ण अशा प्रकारची श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पित केलेली आहे. आणि त्या माध्यमातून हा निकाल जो आहे तो आदरणीय अजितदादांना समर्पित केलेला आहे. दादा, इंदापूर तालुक्यात जर बघितलं तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी खूप मोठी फाईट होणार होती. जबाबदारी तुमच्याकडे. अगदीच ग्रामविकास मंत्री देखील त्या ठिकाणी आले होते. 2-2 सभा घेतल्या होत्या. भावनिक वातावरण तर दुःखद परिस्थिती होती. मात्र तरी प्रचार कुठे थांबला नाही. त्या ठिकाणी भाजपचं कमळ आजही फुललं नाही. इंदापूर तालुक्यामध्ये आमचे कृषी मंत्री आदरणीय भरणे मामा असतील आणि आदरणीय हर्षवर्धन भाऊ पाटील असतील, यांच्या सर्व ग्रुप एकत्र झाल्यानंतर तिथली लढत ही खऱ्या अर्थाने अत्यंत चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळासाठी होती. परंतु त्यामध्येच आदरणीय दादांचं अशा प्रकारचं दुःखद निधन झालं आणि सर्वांनीच खऱ्या अर्थाने तिथं मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाच्या चिन्हाला मतदान केल्याचं दिसून येते. दौंडमध्ये नाना कुठेतरी विरोधाभास दिसतोय. जिल्हा परिषदेच्या बाबतीत बघितलं तर राष्ट्रवादीला मतदारांनी पसंती दिलेली आहे. जवळपास 7 पैकी 6 सीट तुमच्या तिथे लागलेल्या आहेत. एक भाजपची लागली. पंचायत समितीच्या बाबतीत बघितलं तर पंचायत समिती भाजपच्या ताब्याकडे जाते अशी परिस्थिती आहे. अजून त्या ठिकाणचा निकाल पंचायत समितीचं हे नाही, परंतु खऱ्या अर्थाने भाजपच्या बाबतीतलं एक सीट तेवढं त्या ठिकाणी तिथं आलेलं आहे. त्याचं पण रिकाउंटिंग त्या ठिकाणी तिथं चालू आहे. पण 6 जागा ह्या निर्व्यातपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. नाना, हे यश पाहायला दादा हवे होते. हा, खऱ्या अर्थाने हे यश पाहायला दादा पाहिजे होते. कारण ह्या बारामती तालुक्यामधून आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली 2007 साली मी जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती. आणि माझं आत्तापर्यंतच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तालुक्याच्या ह्या निवडणुकीमधलं 16,000 मताचं रेकॉर्ड त्या ठिकाणी तिथं होतं आघाडीचं. आणि आज आमच्या जिल्हा परिषदच्या 6ची 6 उमेदवारांनी हे रेकॉर्ड त्या ठिकाणी तोडलेले आहे. आणि 16,000 पेक्षा जास्त मतांनी हे 6ची 6 उमेदवार आमचे त्या ठिकाणी तिथं निवडून आलेले आहेत. मला पुढे काय सांगाल आता दोन्ही राष्ट्रवादी? पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 50 पेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी 13ही तालुक्यातून निवडून येतील. सगळ्याच संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी जिल्ह्यातील मतदारांनी त्या ठिकाणी पसंती दिलेली आहे. आणि त्यामुळे पुणे जिल्हा परिषद ही खऱ्या अर्थाने दादांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ही जिल्हा परिषद त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम या इथून पुढच्या काळामध्ये सामान्य जनतेच्यासाठी दादांनी दिलेली नीती मूल्य आणि जो खऱ्या अर्थाने विकासाचा जो मार्ग दिलाय त्या माध्यमातून त्या ठिकाणी चालेल. बारामती तालुक्यातील 2 जागा दिलेल्या आहेत आपण भाजपसाठी सोडलेल्या आहेत. हा. त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? कारण आदरणीय दादांनी माळेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही जागा त्या ठिकाणी नगरपालिकेच्या निमित्ताने तडजोडीमध्ये त्यांना सोडलेल्या होत्या. आणि यावेळेस सुद्धा दादांच्या बरोबर त्यांच्या संदर्भातले वरिष्ठ असतील किंवा स्थानिक नेते असतील त्यांच्याबरोबर जी चर्चा झाली आणि त्या चर्चेतून सुपे गणाची आणि शिरसुफळ गणाची ह्या दोन्ही जागा आदरणीय दादांनी पंचायत समितीच्या गणाच्या सोडलेल्या होत्या. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कुठल्याही प्रकारचं उमेदवार उभं करण्यात आलेलं नव्हतं. आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ह्या दोन्ही जागा जरी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असतील तरी पण निवडून येण्यासाठी प्रचंड सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये तन मन धनाने त्या ठिकाणी तिथं काम केलेलं आहे. ही निवडणूक आता बघितली तर खरं तर दोन्ही गट राष्ट्रवादीचे एकत्र झाले होते आणि आता दोन्ही गटाची ही जीत आहे. भावनिकतेची लाट आहे. पुढे काय ठरवलंय आता सर्वांनी? असंच एका हातात पुढे जायचंय? जे काय आमच्या आदरणीय दादांच्या नंतर आता आदरणीय सुनेत्रावहिनी पवार ह्या त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. आता ह्या निवडणूक होत्या पक्ष संघटनेच्या बाबतीत जे वरिष्ठ पातळीवर आदरणीय वहिनी साहेब जे काही निर्णय घेतील
त्या निर्णयाला बारामती तालुक्यातील जो काय खऱ्या अर्थाने पक्ष संघटनेचा कार्यकर्ता आहे, जिल्ह्यातला कार्यकर्ता आहे, तो त्यांच्या विचाराने त्या ठिकाणी 100% त्यांच्या पाठीमागे चालू. नाना, भाजपला 2 जागा सोडूनही भाजपने इतर जागेवरती खरं तर उमेदवार दिले होते. मात्र असं असताना भाजपच्या उमेदवारांना आपलं डिपॉझिटही त्या ठिकाणी वाचवता आलं नाही. मग ह्याचाच अर्थ असा आहे की जे दादांनी ज्या पद्धतीने कन्हेरीच्या सभेमध्ये सर्व नारळाचा शुभारंभ करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केली की आपण अशा 2 जागा सोडलेल्या आहेत. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी त्या 2 जागा सोडून सगळीकडं कार्यकर्त्यांनी ताकदीने त्या ठिकाणी तिथं काम केलेलं आहे आणि म्हणून त्या इतर जागा जे काय भाजपने लढवलेल्या होत्या त्याचं डिपॉझिट त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे.